जाणून घेणार आहोत आता सुपरफास्ट संभर सुरुवात करूया। छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये माओवाद्यांनी आयडी स्फोट घडवला आणि या स्फोटात 9 जवान जखमी झाले। जवानांचं वाहन उडवल्यानं शहिदांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। या हल्ल्यात अनेक जवान जखमी झाले। गुंतवणूक करा, व्याजासह मोठ्या रकमेचा फायदा मिळवा असं आमिष दाखवून एका कंपनीने तब्बल 3 लाख लोकांना 500 कोटींचा चुना लावला। टोरेस लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून हा गंडा घातल्याचं समोर आलंय। पोलिसांकडून पंचनामा सुरू आहे। भाईंदरच्या रामदेव पार्क भागातही ब्रांच असलेल्या टोरेस कंपनीने आर्टिफिशियल डायमंड विक्री करणाऱ्या शोरूममध्ये पैसे वाढवून देण्याचा आमिष दाखवून फसवणूक केली। शोरूम बंद झाल्यानं ही गोष्ट नागरिकांच्या लक्षात आली। दादरमधील टोरेस ज्वेलर्सच्या ब्रांचमध्ये ही पैसे वाढवून देण्याचा आमिष दाखवून कंपनीने अनेक लोकांना लाखोंचा गंडा घातला। दरम्यान फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानं टोरेस ज्वेलर्स बाहेर नागरिकांनी गर्दी केलेली आहे। पैसे परत मिळावे यासाठी नागरिकांची धडपड सुरू आहे। भारतात HMPV व्हायरसचे 3 रुग्ण आढळलेत। बंगळुरूत दोघांना, गुजरातमध्ये एकाला HMPVची लागण झाली आहे। सरकारच्या आरोग्य विभागानं तिघांचेही नमुने तपासणीसाठी पाठवले। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर गुरुवारी आरोग्य विभागाची महत्त्वाची बैठक घेत आहेत। बैठकीत HMPV विषाणूबाबत आणि त्याच्या तीव्रतेबाबत चर्चा केली जाणार आहे। चीनमध्ये कोरोना सदृश ह्युमन मेटॅन्युमो व्हायरसने उच्छाद मांडलाय आणि या पार्श्वभूमीवर राज्याचा आरोग्य विभागही अलर्ट झालाय। घाबरू नका पण सावध राहा अशा सूचना आरोग्य विभागाने राज्यातील नागरिकांना केल्या असून सर्दी खोकल्याच्या रुग्णांचं नियमित सर्वेक्षण करण्याचे निर्देशही देण्यात आले। मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। मंत्रालयात जाऊन मुंडेंनी अजितदादांची भेट घेतली। विरोधकांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात असल्यानं या भेटीला महत्त्व आहे। सुरेश धस यांनी बीड प्रकरणात पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर निशाणा साधला। जोपर्यंत संतोष देशमुख प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये, त्यांनी राजीनामा द्यावा अशी पुनर्मागणी धस यांनी केली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्थापन केलेल्या SIT मधील एका अधिकाऱ्यासह 2 कर्मचारी SIT मध्ये तपासाचं काम करणार नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली। आव्हाड आणि धस यांच्या आक्षेपानंतर वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या SIT मधून पत्ता कट झाल्याचं बोललं जातं। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मुंडे समर्थकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलंय। जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते। धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागताय? चौकशीत मुंडेंविरोधात काही समोर आलंय का असे प्रश्न विचारत छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली। धनंजय मुंडेंविरोधात आरोप आधी सिद्ध करा मग राजीनामा मागा असं भुजबळ म्हणाले। कुणाचा तरी राजीनामा घेऊन मला मंत्रिपद नको, मंत्रिपद काही सहज मिळत नाही, कुणावरही अन्याय होता कामा नये अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली। बीड प्रकरणात दोषींवर कारवाई होणारच, जो दोषी असेल त्याला फाशीच द्या अशी मागणी छगन भुजबळांनी केली। जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा बीडमधील हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला। मुंडेंची बीडमध्ये दादागिरी सुरू आहे असा आरोप जरांगेंनी केला तर मुंडेंची दडपशाही किती काळ सहन करायची असा सवालही त्यांनी विचारला। सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली। राज्यपालांनी बीड प्रकरणात लक्ष घालणार असं आश्वासन दिलं असं छत्रपती संभाजीराजेंनी सांगितलं। SIT मध्ये चांगले अधिकारी नेमा अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे। धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, कराडला 302 मध्ये आरोपी करावं अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। सगळ्यांचे बॉस धनंजय मुंडेच आहेत। धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे। सरकार धनंजय मुंडेंना पाठीशी का घालतंय असा सवाल छत्रपती संभाजीराजेंनी विचारला। बीडमध्ये झालेले सर्व प्रकार उघड व्हायला हवेत। गुन्हेगारीचं उदात्तीकरण करू नका, मारेकऱ्यांचं उदात्तीकरण झाल्यावर राज्याचं वाटोळं होईल असं जितेंद्र आव्हाड म्हणाले। चौकशी अधिकारी आरोपींच्या जवळचेच आहेत। IPS दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करा अशी मागणी जिथे अंबादास दानवेंनी केली। प्रकरणात जातीपातीचं राजकारण करू नका असं आवाहन दानवेंनी केलं। बीड हत्या प्रकरणात पंकजा मुंडेंनी बोलायला हवं, हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे, हा काही एका जातीचा मुद्दा नाही असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले। बीडमध्ये कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असा आरोप सोनवणेंनी केला। संतोष देशमुखांच्या आरोपीला फाशी झालीच पाहिजे अशी मागणी बजरंग सोनवणेंनी केली आहे।
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण गांभीर्याने घेत योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं. तर हत्या प्रकरणात आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींना धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे त्यांना संरक्षण देण्यात यावं अशी मागणी शरद पवारांनी केली. बीड प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्णपणे लक्ष देऊन आहेत. सर्व आरोपींना कठोर शिक्षा होईल असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं. माझ्या सर्व भावना मेल्यात, मला काहीच बोलायचं नाही, नाराजीच्या वक्तव्यावर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीसांच्या नागपुरातील निवासस्थानी जात भेट घेतली. दोघांमध्ये बराच वेळ खलबतं झाली आणि यावेळी पालकमंत्री पदासह अन्य महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. पालकमंत्री पदाचा कोणताही तिढा नाही, पालकमंत्री पदाबाबत आज चर्चा पूर्ण होईल अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. बावनकुळेंच्या कार्यालयासाठी रवी भवन इथे 11 नंबरचा बंगला राखीव ठेवण्यात आला. पालकमंत्री पदासाठी नेमणुका करणं तितकंसं सोपं नाही. सध्याची परिस्थिती फार गंभीर आहे. पालकमंत्री पदावरून सत्ताधाऱ्यांमध्ये धुसफूस सुरूच राहणार अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मतदारांना आमदार गुलाम समजत असतील तर अशा आमदारांचा एकनाथ शिंदेंनी राजीनामा घ्यायला हवा असं खासदार संजय राऊत म्हणाले. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन तुम्हीच मत विकत घेतलं आहे अशी टीका राऊतांनी केली. संजय गायकवाडांचं वक्तव्य भयानक आहे. अशा वक्तव्यानंतर महाराष्ट्र एवढा गप्प का असा सवाल अरविंद सावंत यांनी विचारला. आता समजेल खरा भाऊ कोण असं अरविंद सावंत म्हणाले. उद्धव ठाकरेंनी मोदींवर बोलू नये. उद्धव ठाकरे मोदींसोबत टाचणी इतकीही बरोबरी करू शकत नाहीत अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. मुंबईतील आरे कॉलनीत पिकनिक पॉइंटवरून काल रात्री भीषण अपघात झाला. ट्रकच्या धडकेत 2 बाईक चालकांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. तरुण बेजबाबदारपणे बाईक चालवत असल्याचा व्हिडिओ समोर आला आणि या अपघातानंतर ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. कोरोनानंतर मुलांच्या स्क्रीन टाईममध्ये वाढ झालेली आहे. स्क्रीन टाईम वाढल्यानं डोळ्यांना त्रास होणं, मानसिक थकवा आणि जागरण या सर्वांमुळे विद्यार्थ्यांची झोप कमी झाली आहे आणि परिणामतः अभ्यासात विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होतोय. सध्याच्या स्पर्धात्मक युगात नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी खूप धावपळ होत असते. सतत चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात अनेक मुंबईकरांची झोप उडाली आहे. ते निद्रानाशाचे शिकार ठरतात. अलीकडे निद्रानाशाची समस्या प्रामुख्यानं वाढू लागली आहे. ठाण्यातील शहरी भागात 23 तर ग्रामीण भागात 21% निद्रानाशाची समस्या आढळून आली आहे. तर प्रादेशिक मनोरुग्णालयात जवळपास 7064 जणांनी निद्रानाशाच्या तक्रारी केल्यात. केंद्र सरकारने देशांतर्गत स्मार्टफोन निर्मितीला चालना दिल्यानं हा उद्योग वेगाने विस्तारताना दिसतोय. उत्पादन वाढल्यानं भारताचा स्मार्टफोन बाजार 2025 पर्यंत $50 अब्ज म्हणजेच 4.29 लाख कोटी रुपयांपर्यंत विस्तारेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला. मुंबई महापालिकेच्या 2025-26च्या अर्थसंकल्पात जनतेचा वाढता सहभाग असावा यासाठी नागरिकांकडून सूचना मागवण्यात आल्यात. यात प्रदूषणमुक्त मुंबईसाठी बजेटमध्ये ठोस तरतूद करण्यात यावी. त्याचसह खड्डेमुक्त रस्त्यांचाही प्रशासनाकडे आग्रह करण्यात आला. टीएमटीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे परिवहनच्या उत्पन्नाला फटका बसला. त्यानंतर आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे परिवहनचं उत्पन्न घटलंय. दररोज 3 ते 4 लाखांचा फटका बसला. मुंबईच्या मलजल वाहिन्यांमधील सांडपाणी समुद्रात जाऊ नये यासाठी पालिकेनं 7 STP प्लांट टप्प्याटप्प्यानं 2026 ते 2028 दरम्यान कार्यान्वित होतील अशी माहिती पालिकेनं दिली. वाहतूक नियमांचं उल्लंघन आणि मनमानीच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर वडाळा RTOनं 5425 रिक्षांची तपासणी केली. त्यापैकी जवळपास 40% म्हणजेच 2130 रिक्षांवर कारवाई करण्यात आली. पिंपरी चिंचवड शहरातील कचरा कुंड्या हटवल्यानंतर नागरिक मोकळ्या जागेवर
कचरा टाकत असल्याचं निदर्शनास आलं आणि त्यामुळे आरोग्य विभागाने 8 क्षेत्रीय कार्यालयांमधील 80 ठिकाणची पाहणी करून तिथे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या संख्येत कमालीची घट झाल्यानं आकडेवारीवरून ते दिसून येत आहे. यंदा राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचार प्रकरणी 713 गुन्हे नोंदवलेले आहेत. नाशिकमध्ये सर्वाधिक तर मुंबईत आश्चर्यकारकरित्या कमी गुन्हे नोंदवले गेले. राजकीय पक्ष, कामगार संघटनांची स्मार्ट प्रीपेड वीज मीटर विरोधी ठाणे जिल्हा समिती आज अधीक्षक अभियंता महावितरण कंपनी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. राज्यातील वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्यात येणार नाहीत. देवेंद्र फडणवीसांनी पावसाळी अधिवेशनात याबद्दलची घोषणा केली होती, पण दिलेल्या आश्वासनाचं उल्लंघन करत ठाणे जिल्ह्यासह राज्यात स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याची कारवाई सुरू झाली आहे. त्यामुळे स्मार्ट प्रीपेड वीज मीटर विरोधी समिती आक्रमक झाली आहे. विकासक बांधकाम व्यावसायिकांवर काहीशी जरब बसवणाऱ्या महारेराच्या स्वायत्तेलाच आता धक्का लागण्याची शक्यता आहे. महारेराकडे नोंदणी आणि इतर बाबींपोटी जमा होणारं शुल्क राज्य सरकारकडे जमा करण्याची तरतूद नवीन गृहनिर्माण धोरणाच्या मसुद्यात करण्यात आली आहे. त्यामुळे महारेराचे शासनावरील आर्थिक अवलंबित्व वाढणार आहे. गेल्या 2 महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता आहे. नवीन वर्षात सुरुवात तर दमदार झालेली होती, पण सप्ताह समाप्तीच्या दिवशी सेन्सेक्स पुन्हा आपटला. परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून केवळ 3 ट्रेंडिंग सत्रांमध्ये 4,285 कोटी रुपये काढलेले. डिपॉझिटरी डेटावरून ही माहिती प्राप्त झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आंदोलन सभा निदर्शनं आयोजित करण्यासाठी 8 दिवस आधी परवानगी घेण्याबाबत लागू केलेल्या नव्या नियमाला युवक काँग्रेसकडून मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. पूर्व परवानगी न घेता सभा बैठका कार्यक्रम घेतल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं परिपत्रक नुकतंच प्रसिद्ध करण्यात आलं. हिंगोली शहरातील प्रमुख चौकांमध्ये ट्रॅफिक सिग्नल सुरूच नाहीत. जवळपास 24 वर्षांपूर्वी शहरातील प्रमुख चौकात सिग्नल बसवण्यात आले, मात्र काही दिवसांनी ते बंद पडले. चौकात वाहतुकीचा खोळंबा होत असूनही सिग्नल मात्र धुळखात असल्यानं नागरिकांनी सिग्नल दुरुस्त करण्याची मागणी केली. तुरीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. वाशिमच्या बाजारातील तुरीला केवळ 7,000 रुपये दर मिळतोय. मागील वर्षीच्या तुलनेत तुरीच्या 4 ते 5 हजारांची घसरण झाल्यानं तुरीच्या बाबतीत शेतकरी अडचणीत सापडला. चिपळूणच्या एसटी आगाराच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली. इमारतीच्या पहिल्या माळ्यावर गवत उगवलं असून प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येतोय. जळगाव जिल्ह्यातील 10 पत्रकारांना दर्पणकार पुरस्काराने गौरवण्यात आलं. तसंच पत्रकारांना हेल्मेटचंही वितरण करण्यात आलं. या सोहळ्याला लोकमतचे संपादक संजय आवटे आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी विशेष उपस्थिती दर्शवली आहे. सोलापूरमध्ये विमानसेवा सुरू होण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती आमदार देवेंद्र कोठेंनी दिली. त्यामुळे विमानातून प्रवास करण्यासाठी सोलापूरकरांना आणखीन काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. अवैध गोळीबार प्रकरणी कैलास फडसह इतर 2 जणांच्या पिस्तूलचं लायसन्स रद्द करण्यात आलं. अंजली दमानिया यांनी फड यांचा गोळीबार करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. दरम्यान या संदर्भात आता पोलीस अधीक्षकांकडून कारवाई करण्यात आली आहे. आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की छत्तीसगडमधील विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला. सुरक्षा दलाच्या वाहनाला आयडीने लक्ष्य करण्यात आलं. कुटुरू रोड इथे नक्षलवाद्यांनी आयडी पेरला होता आणि सुरक्षा दलाची वाहनं जाताना हा स्फोट झाला. या आयडी स्फोटात 9 जवान शहीद झालेले, 6हून अधिक जवान गंभीर जखमी झालेत. सैनिकांची तुकडी ऑपरेशन करून परतत असताना हा स्फोट झाला. या घटनेने खळबळ उडाली. आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.